अँड MBA असं तुम्हाला चांगलं बोलता यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला बोलता यायला पाहिजे, तुम्हाला चांगलं लिहिता यायला पाहिजे, तुम्ही लिहिलेलं समजायला पाहिजे, तुम्हाला टायपिंग करता यायला पाहिजे, तुम्हाला डिजिटल लिटरसी यायला पाहिजे आणि थोडीशी फिनॅन्शियल लिटरसी. आई वडिलांचं घरातलं बजेट काय आहे, त्यातले मला 4 पैसे मिळत असतील तर त्याच्यामधलं मला काय माहिती आहे, रुपयाला काय येतं, साखर कशी किलो आहे, मग मी ती किती वेळा खातो, तेल कसं किलो आहे किंवा लिटर आहे, मी जो भात खातो तो कुठून येतो, त्याला काय म्हणतात फिनॅन्शियल लिटरसी. मला जी पुस्तक मिळाली ती किती रुपयाची आहेत, वह्या वडिलांनी आणल्या त्या किती रुपयाच्या आहेत, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला किती रुपयाच्या वह्या तुम्ही वापरता. 5वी पासून 10वी पर्यंत काही हजार रुपयाच्या वह्या नसतात, कुठून येतात माहिती नाही. म्हणून आज तुम्ही गेल्यानंतर तुमची सर्टिफिकेट जपून ठेवा आणि आजच्या दिवशी ठरवा की मला तिन्ही भाषा चांगलं बोलता यायला पाहिजे पुढच्या भाषेचं नंतर. आणि तुमचा जो ब्रेन आहे त्याच्यावरचा जो भाग आहे तो ठीक करण्याच्या ऐवजी त्याच्या आतला भाग कसा ठीक करायचा. तुमच्या मेंदूमध्ये किती क्षमता असतात, तुम्हाला गणित करता येतं, तुम्हाला भाषा शिकता येते, तुम्हाला वस्तूंच्या आकार स्पॅशियल इंटेलिजन्स म्हणतात तो करता येतो, तुम्हाला स्वतःचं व्यवस्थापन करता येतो तो इंटेलिजन्स आहे, तुम्हाला नाचता बोलता वाद्य वाजवता येतात तो इंटेलिजन्स आहे. मेंदू इंटेलिजन्सनी भरलेला आहे. तुमच्याकडे कुठला जास्त चालतो तो शोधायचं म्हणजे शिक्षण, त्यातल्या वरच्या टप्प्यावर जायचं म्हणजे शिक्षण. परवा एक तबलजी वारले, कोण आत्ता परवा बघा तुम्ही वाचत नाही, झाकीर हुसेन वयाच्या 3ऱ्या वर्षापूर्वी शिवाय 3ऱ्या वर्षात तबल्यावर त्यांची बोटं नाचत होती आणि त्याच्यानंतर मधल्या सरावात लाकडावरती ते बोटं नाचवायचे, बोटांना रक्त फुटायचं, अशा अवस्थेतही ते सराव करायचे. मग तबल्यावरती ते आले आणि त्याच्या इतकं जगभर फिरताना आपल्याला कुणालाही बोलता येणार नाही इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये जगभर जाऊन सांगायचे मी कसा घडलो आणि कला म्हणजे काय. त्यांचं एखादं भाषण YouTube वरती असेल तर तुम्ही ऐका, किती छान इंग्लिश बोलताय आणि माणूस म्हणून पण किती चांगलं वागताय आणि सगळ्या धर्मांचा प्रसार आणि सर्व धर्म समभाय सांगणारं अशी त्यांची भाषण आहे. आता परवा कोणीतरी एक महत्वाची व्यक्ती वारली, कोण होते, कोणत्या पदावर होते, कोणत्या पदावर उठून सांगा ना. मोठ्या बोला कोणतरी पंतप्रधान होते ना, पंतप्रधान होते ना. किती वर्ष होते, 10 वर्ष. हे परदेशात शिकलेले, आपल्याकडे चांगल्या संस्थेत शिकलेले जगप्रसिद्ध अर्थतज्ञ होते, जगप्रसिद्ध अर्थतज्ञ. त्यांना परवापर्यंत परदेशात गेल्यानंतर तुमच्या राजकारणाचे काम असेल ते करायचे, पण बाकीची विद्यापीठ सांगायची आमच्या विद्यापीठात येऊन एक भाषण देऊन जा. असं जगातल्या अनेक विद्यापीठामध्ये सन्मानाने बोलवले जाणारे विचारवंत, आर्थिक विचारवंत, अर्थज्ञान असलेले अर्थतज्ञ असे बरेच भारतात अर्थतज्ञ आहेत. तर ह्या ज्या व्यक्ती आहेत या इतक्या पदाला जातात त्यावेळी त्यांनी स्वतःला घडवलं. आज तुम्ही घरी गेल्यानंतर आई वडिलांची चर्चा करायची, आज हे मला मिळालेलं आहे आणि यात मी यश पुढे अजून मिळवायचं. तुमच्या सरांच्याकडे आल्यामध्ये तुम्हाला वाटतं तसं तुम्ही तुमच्या पालकांशी पण बोलायला पाहिजे. पालकांशी कशी मुलं बोलतात आता 9वी 10वी बाळ कुठे चाललायस, कुठं म्हणजे संध्याकाळी कुठे जातात लोक, म्हणजे असंच फिरायला जातो असं त्याला म्हणायचं. पण हे पण बोलता येतं ना, जरा मित्राकडे चाललोय, आज मी 2 तास नव्हतो, एका कामात होतो काहीतरी आणि थोडा अभ्यास राहिला की वही आणण्यात चालला असं सांगता येते. खेळायला चालू सांगता येते, म्हणजे तो मान फिरून पाठीमागे काय कुठं म्हणजे संध्याकाळी कुठे जातात मुलं आणि तुम्हाला काय करायचं.
म्हणजे आई वडिलांनी विचारायचं नाही मुलांना. असं म्हणता का कधी? असं म्हणत असतात म्हणून म्हणजे जाऊच नका संध्याकाळी बाहेर, काय गरज नाही जायची. म्हणजे तुमच्या घरातल्या वागण्या बोलण्यात सुद्धा. आता मी वेगवेगळ्या ठिकाणी गावी जातो, अनेकांची कुणाचे वडील वारले, कुणाची ते आई वारले म्हणून जातो. आता दुसऱ्या पिढीत वडील वारल्या तो मुलगा मालक होतो. मग 2-3 माणसं प्रतिष्ठा आपल्या घरात आले, तो पाय सोडून आरामात बसलेला असतो, जसे त्याचे वडील बसत होते. तर तो मालक झाला. बाहेरची माणसं आल्यानंतर घरात बसावं कसं? पाय सोडून बसावं, मांडी घालून आपण बसावं. समोरचा माणूस कसा बसलेला आहे, मी लहान असून सुद्धा मुलाला कळत नाही, ग्रॅज्युएट झालेल्या, हेही तुम्हाला कळायला. आपल्या घरात आलेल्या माणसाला बसा, थांबा, घरात कोण नाही आहे पण पाणी घ्या आणि जा. दारात तर घरात समजलं घरात कोण नाही आहे, पण तू काय करतोस? मी असंच बसलोय. तुम्ही कोण? काय माझी तुमची ओळख नाही आहे. बरं सांग बाबाला. बरं सांगतो, चाललं. तुम्हाला माणसांशी कसं वागायचं हेही कळायला पाहिजे, ज्येष्ठांशी कसं वागायचं हेही कळायला पाहिजे, शिक्षकांशी कसं वागायचं हेही कळायला पाहिजे. आणि ते आत्ता कळलं शाळेत असताना तर चांगलं कळतं, पुढे मग कळायचंच सोडून जातं. पुढे कळतच नाही. म्हणजे पुढे प्रत्येक मुलाला ग्रॅज्युएट झाल्यानंतर वाटतं की मला 2 नाही 10 शिकाय, आणि समोर बसलेल्या माणसाला काही कळत नाही. आणि मग सांग, सर तुम्हाला त्यातली काही माहिती नाही. मलाही लोक म्हणतात, सर कशाला सांगता आम्हाला काही माहिती नाही. पण काय शिकलायस तू? बीटेक झालंय. कुठनं? बीटेक झालंय तिथं पुण्यात एक सगळ्यात भारी कॉलेज. आता काय करतोय? राजकारणी आहे त्यांना मदत करतोय. मग ते COEP तिथं झाला, तिथून गेला तर 2 लाख पगार लगेच मिळतो. तू इथं काय करतोय? त्या राजकारणातलं व्यवस्थापन कसं असते ते बघायला लागलं. चालेल काय? आणि म्हणताना काय म्हणतो, तुम्हाला काय माहिती नाही कळणार टेक्नॉलॉजी मधलं, तुमचं इंग्लिश आहे. म्हणजे समोर बसलेल्या माणसाकडे ज्ञान असतं, समोर बसलेल्या माणसाकडे अनुभव असतो, समोर बसलेल्या माणसाने आयुष्य बघितलेलं असतं, त्यांच्याशी कसं बोलायचं वागायचं हेही कळायला पाहिजे. आजच्या दिवशी त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या सगळ्या आयुष्याच्या लेखा जपून ठेवा. ही शाळा तुम्हाला आणखी अनेक चांगल्या संधी पुढे देईल. तुम्हाला ज्या संधी अजून पाहिजे असतील इथे सर त्या लोकांना बोलवून आणतील. आपण आपल्या जवळ विद्यापीठ आहे. राजारामपुरीत लोक राहतात, पण राजारामपुरी मधले बरेच लोक हे ग्रॅज्युएट झालेले नाही. मग त्यांच्या घरात गेल्यानं, अरे उशाला विद्यापीठ आहे तुमच्या, आम्ही लांब तिकडे होतो पन्हाळ तालुक्यात एका कोपऱ्यात, तिथून येऊन 60 डिग्र्या घेतल्या. तुमच्या उशाला आहे. झोपायला विद्यापीठात गेला तरी जागा आहे, अभ्यासाला गेला तर लायब्ररी आहे, शिकायला गेला तर कमी पैशात शिक्षण आहे. दूरदूरचे लोक येऊन शिकतात, कोकणातले लोक येऊन तर राहून कोल्हापुरात शिकतायत, आणि तुम्ही राजारामपुरीत असून शिकत नाही. असं आपण करायचं. गावात शाळा आहे, ती कमीत कमी खर्चात आहे, सगळे शिक्षक वेळ द्यायला तयार आहेत. शहरात 5 वाजले की शिक्षक आपल्या घरात असतात 5 वाजता. हे लोक तुमच्या बरोबर काम करतायत, ते जे करतायत त्यांना तुमची साथ पाहिजे. त्यांच्या पाठीशी संस्थाचालक आहेत, त्यांच्याशी तुमचे संबंध पाहिजे. ह्या लोकांनी त्यांना वाटलं की इथं शाळा असावी. ही शाळा इथे नसती तर माझ्या गावात शाळा होती, त्यावेळेच्या एका सरकारने काढलेली, आबासाहेब भोगावकर म्हणून. ते नसते आणि शाळा नसती तर मी गावात त्यांच्याच शेतात काम करायला गेलो असतो. मी आलोच नसतो. 11वी पर्यंत तिथे शिकलो म्हणून इकडे आलो. आणि वडील म्हणले तुला काय शिकायचं ते शिक, पण माझ्याकडून काय तुला गिन्नी मिळणार नाही. काय म्हटले होते? माझ्याकडे गिन्नी नाही, मी ST वर हमाली करतोय, त्यामुळे ते 10 पैसे 20 पैसे बुधवारी बाजाराच्या दिवशी 10 रुपये मला मिळतात. मी काही देऊ शकत नाही, तुला शिकायचं तर तू शिक, तुला जायला परवानगी आहे. एवढंच मला माझ्या बाबाने दिलं. तुम्ही असंच ठरवायचं. या लोकांनी शाळा काढली, आपल्याला संधी मिळाली, चांगले शिक्षक मिळाले, ते आपल्याला मार्गदर्शन करतायत, त्याचा लाभ घ्या, त्याचा चांगला लाभ घ्यायचा. आणि मग काय व्हायचं ते तुम्ही ठरवा. आता शिकवणाऱ्या माणसाला सुद्धा, फिजिक्स वाला म्हणून एक माणूस आहे, क्लासेस चालवतो, खान अकॅडमी म्हणून एक अकॅडमी आहे, तो पण एक अकॅडमी चालवतो, मोफत परिसर देतो. हे सगळे लोक क्लासवाले ऑनलाईन असलेले आणि त्यांचे दिल्लीत
ब्रँचेस असलेले, भारतात ब्रँचेस असलेले, हे त्यातले काही लोक दिवसाला ₹1,00,000 शिकवायचे मिळवतात. आम्हाला महिन्याचे लाख झाले की काय एवढं तरी मोठं वाटायचं. शिकवायचे दिवसाचे 4 ते 5 तासाच्या सेशनला ₹1,00,000 ते मिळवतात. आणि काही लाख त्यांचे चाहते ते सगळं बघत असतात विद्यार्थी भारतातले. त्यामुळे तुम्ही शिका, चांगलं शिका. चांगली संधी आहे गावात इथे जायची, विद्यापीठ जवळ आहे. अजून पुढे गेला तर परदेशातली विद्यापीठ आहेत. चांगलं शिका, पण आत्तापासून ठरवा चांगला माणूस व्हायचा आहे आणि चांगला कुणीतरी कर्तबगार माणूस व्हायचा आहे. कुठल्याही क्षेत्रात